ठाण्याच्या प्रचाराची संपूर्ण धुरा एक हाती ज्यांच्या हातात होती असे एकनाथ शिंदे आपल्या बरोबर आहेत। केंद्रीय मंत्री एकनाथ शिंदे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल शिंदे साहेब, काय आत्ताची नेमकी आकडेवारी आहे? कारण सर्व महानगरपालिकांचे जिल्हा परिषदांचे आकडे क्षणाक्षणाला अपडेट होत आहेत, परंतु ठाण्यामधले आकडे यायला मात्र उशीर होतोय। त्यामुळे एक प्रकारचा संभ्रम आहे। त्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा, आत्ताची या क्षणाची टॅली काय आहे? जी माझ्याकडे आहे ती 131 जागांपैकी 83 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत। त्यापैकी शिवसेनेला 39, भारतीय जनता पक्षाला 17, काँग्रेसला 2, एनसीपीला 22, मनसेला एकही नाही आणि इतर 3। या व्यतिरिक्त काही टॅली आपल्याकडे आता या क्षणाला अपडेट झाले आहे का आणि निकाल यायला उशीर का होतोय? एकनाथ शिंदे। शिवसेनेकडे आता 58 सीट जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत। आणखी 5-6 पॅनलचं मतमोजणी सुरू आहे आणि निश्चितपणे या ट्रेंडप्रमाणे शिवसेना स्पष्ट बहुमताकडे जाते आहे। शिवसेनेला बहुमत मिळेल ठाण्यामध्ये। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या जागाही 8 वरून दुपटीने वाढल्या आहेत। याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आता शिवसेनेच्या पण जागा मागच्यापेक्षा वाढलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर गेले अनेक वर्ष ठाण्यामध्ये शिवसेना काम करते आहे आणि शिवसेना विकासाचा अजेंडा घेऊनच ही येतोय शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यात काम करते, आपल्याला माहीत आहे। आणि यावेळेस देखील शिवसेनेचा अजेंडा बोला। आणि शिवसेना या निवडणुकीत देखील केलेल्या कामांची जनतेसमोर ठेवून भविष्यामध्ये जी कामं करायची आहेत, या शहराची गरज लक्षात घेता तो वचननाम्यामध्ये प्रसिद्ध करून लोकांसमोर, आम्ही जनतेसमोर, ठाणेकरांसमोर गेलो होतो। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय ठाण्यामध्ये की बोला शिंदे साहेब, बोला। हॅलो, बोला। हॅलो, बोला। हॅलो, गेल्या 25 वर्षापासून ठाणे शहरामध्ये शिवसेनेने गेले 25 वर्ष शिवसेनेने ठाण्यात केलेलं काम ठाणेकरांना माहीत आहे, आपल्यालाही माहीत आहे। आणि म्हणून ठाणे बदलत्या ठाण्याच्या गरजाही वाढत आहेत आणि या सगळ्या गरजा लक्षात घेता शिवसेना काम करते आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आदरणीय ठाण्याने पहिली सत्ता शिवसेनेला दिली आणि आदरणीय बाळासाहेबांचं देखील विशेष लक्ष आणि प्रेम ठाण्यावर राहिलं आहे। आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण काम करतोय। तुम्ही साक्षीदार आहात, ठाणे बदलतंय, ठाण्याला लोक पसंत करू लागलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत देखील भविष्यातली गरज लक्षात घेता या ठाणे शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने शिवसेना प्रयत्नशील आहे। आणि म्हणूनच या निवडणुकीत देखील आपण पाहिले, हे ठाणं विकसित करत असताना हे ठाणं सुरक्षित ठेवण्याचं काम देखील आनंद दिघे साहेबांच्या काळापासून होतं आहे। आनंद दिघे साहेबांचा प्रभाव देखील या ठाण्यावर राहिलेला आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच या शहराची गरज काय हे लक्षात घेता शिवसेना काम करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून या निवडणुकीत देखील ठाणेकर शिवसेनेला कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारची खात्री मला आहे। आणि या निवडणुकीत देखील शिवसेनेला बहुमत मिळेल अशा प्रकारचं वाटचाल सुरू आहे। आत्ता जे आकडे मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा 131 पैकी 83 जागांचे निकाल जाहीर आलेले आहेत। म्हणजे जवळपास अजून
शिवसेनेला बहुमतासाठी 27 जागांची गरज आहे आणि 48 जागांचे निकाल आपल्या हातात यायचं बाकी आहे. त्या 48 पैकी 27 जागा आपल्या पक्षाला मिळतील आणि आपण बहुमताचा आकडा 66चा पार कराल अशी आपल्याला खात्री जरी असली तरी जर जागा कमी पडल्या तर आपण भारतीय जनता पक्षाकडे मदतीसाठी हाक घालणार का? मला वाटतं मी मगाशीच म्हणालो की शिवसेनेला ठाणे महापालिकेमध्ये बहुमत मिळेल, स्पष्ट बहुमत मिळेल. मुंबईमध्ये आपल्या पक्षाला बहुमत मिळालेलं नाही, किंबहुना आपल्या आणि भाजपमध्ये फक्त 2 ते 3 जागांचा फरक आहे. अपेक्षित असं यश शिवसेनेला मिळालं नाही, याबद्दल आपण काय सांगाल? याला जबाबदार कोण? जसं ठाण्यातल्या यशाला एक हाती आपल्या शिरावर जबाबदारी होती, तसं मुंबईच्या या एक प्रकारच्या अपेक्षित यश न मिळण्याला कोण जबाबदार आहे असं वाटतं? हे बघा, ठाण्यामध्ये टीम म्हणून आम्ही काम करतो आणि आपल्याला माहीत आहे की ठाण्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा अटीतटीच्या निवडणुका झाल्या, मग त्या लोकसभा असेल, विधानसभा, विधान परिषद, एक टीम वर्क म्हणून आम्ही काम करत असतो आणि आपण त्याचे साक्षीदार आहात की या अटीतटीच्या निवडणुकीत देखील ठाण्यामध्ये शिवसेनेचा गड कायम राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आनंदीगे साहेबांच्या नंतर त्यांनी जे काही आदर्श घालून दिला आहे त्या पाऊलवाटेवर आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शिवसेनेचा गड या ठिकाणी शाबीत राखण्याचं काम आजपर्यंत केलं आहे आणि या निवडणुकीत देखील पूर्णपणे शिवसेनेचा गड कायम राहील. शिवसेनेच्या ठाण्याच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाहीला झुकतं माप देण्यात आलेलं होतं. मग आपले कुटुंबीय असतील, राजन विचारे यांचे कुटुंबीय असतील, सुभाष भोईर यांचे कुटुंबीय असतील किंवा प्रताप सरनाईक यांचे कुटुंबीय असतील, या सगळ्यांच्याच कुटुंबात घराणेशाहीची लागण होऊन त्यांनाच तिकीट देण्यात आल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. त्या नाराजीचा फटका जवळपास प्रत्येकाला बसलेला आहे. सुभाष भोईर यांना फटका बसलेला आहे, राजन विचारे यांना फटका बसलेला आहे. काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा, एक शिवसेनेमध्ये तिकीट वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाराजी असते, परंतु तिकीट वाटप झाल्यानंतर मग पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसैनिक काम करतात, कामाला लागतात आणि म्हणूनच शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे. या निवडणुकीमध्ये काही अपवाद वगळता शिवसेना पुढे जाते आहे, बहुमताकडे जाते शिवसेना आणि बहुमत मिळेल. आनंद दिघे यांच्या काळामध्ये आम्हाला अशा प्रकारची घराणेशाही दिसत नव्हती, परंतु आता अनंत तरे असतील, प्रताप सरनाईक असतील, राजन विचारे, भोईर, आपलं स्वतःचं कुटुंब, या कुटुंबाभोवतीच ठाण्याची सत्ता केंद्रित राहिली तर हा पक्ष वाढेल असं वाटतं का? भारतीय जनता पक्षाचं आव्हान मुंबई पाठोपाठ आता ठाण्यामध्ये देखील अधिक स्ट्रॉंग होत आहे. ही एक प्रकारे सूचक घंटा आहे असं नाही वाटत आपल्याला? निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीट पक्ष देत असतो, पक्षप्रमुख. त्यामध्ये निवडणुकीमध्ये काही गणितं ठरल्याप्रमाणे होत असतात, काही गणितं काही अपवाद वगळता काही गोष्टी घडत असतात. परंतु याचा अर्थ शिवसेना आज आपण पाहतोय की काही लोकांना वाटलं होतं की शिवसेनेला सत्तेपासून आपण दूर ठेवू, परंतु आजचा निकाल पाहता
गेल्या अनेक वर्षापासूनचं ठाणेकरांचं आणि शिवसेनेचं जे नातं आहे ते आपण सर्वश्रुत आहे. केलेली कामं लोकांसमोर आहेत. ठाणं बदलतं हेही पाहिले आणि अनेक प्रकल्पांना चालना देण्याचं काम शिवसेनेने केलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीत आपण पाहतोय की ठाणेकर शिवसेनेबरोबर आहेत. शिवसेनेला सत्ता देत आहेत ते. ठाणेकर शिवसेनेला सत्ता देत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या विजयाचे शिल्पकार म्हणून एकनाथ शिंदे आपलं नाव नक्कीच घ्यावं लागेल अशी आत्ताची तरी परिस्थिती आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या पक्षामध्ये ठाण्यात वाढत चाललेली घराणेशाही ही अत्यंत चिंतेची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं घटलेलं मताधिक्य हा देखील अत्यंत चिंतेचा विषय आहे. मागच्या वेळेला त्यांच्या जागा या जवळपास 37 होत्या, त्या आता 22 पर्यंत खाली आल्या आहेत. अर्थात अजून काही जागांचे निकाल बाकी आहेत. शिवसेनेला जरी यश मिळालेलं असलं, अजूनही ठाणेकरांनी शिवसेनेवरच विश्वास दाखवलेला असला तरी त्यांच्यातली घराणेशाही हा देखील तितकाच चर्चेचा विषय आहे. तुर्तास या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल एकनाथ शिंदे आपले आभार आणि विशेषतः आपल्याला पुढील वाटचालीसाठी आणि ठाण्याच्या महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.